तुम्हा तिघांना जेव्हा पहिला तुमच्या शूटिंगचा चेक मिळाला होता तुमच्या पहिल्या मोठ्या कामाचा, तेव्हा तुम्ही काय काय केलं होतं तिघांनी मिळून? पहिला जाऊन देवारात ठेवला आणि तो चेक कितीतरी वेळ बघत होतो मी. एवढ्या किमतीचा चेक आणि माझी तर रिमझिम नावाची मी सिरियल केलेली, पहिलीच माझी सिरियल होती ती. आणि भरपूर परडे होता मला त्यावेळेला, चुकून मिळालेला निर्माता नवीन होता म्हणून. पण आणि चांगली रक्कम होती आणि खूप आनंद, घरात पण खूप आनंद, सगळ्यांना आनंद आनंद की चला आपला पोरगा कामधंद्याला लागला. पैसे आले नुसतेच नुसतेच नाही तर म्हणतात ना आपल्या आजूबाजूचे, तू माहिती आहे काय नाटकं करतोस ती, चल नाटकातला आहे रे हा." नाही, मला पहिल्या सिनेमाचा चेक नव्हता, कॅश मिळाली होती. ते काय केलं? काय केलं? काय करणार ते कॅश, काहीच नव्हतं. 500 रुपयात केला होता पहिला सिनेमा. त्यातले 220 रुपये अजून नाही मिळालेत. त्यामुळे एक मात्र आहे, त्यातनं बाकी काही करू शकत नव्हतो. पण एक वस्तू ती ज्याची किंमत त्यात होती बसलेली, त्यामुळे माझ्या एका मित्राला फोन केला आणि संपली ती कॅश. तो मित्र कोण होता? आहेत आमचेच खानदानी गुरूंमधला एक आहे. मला कळलंय ना. मला पहिला जी नाईट मिळाली होती नाटकासाठीची, ती 100 रुपये नाईट होती आणि त्याचा प्रोड्युसर हा होता. हो, हा, कुठलं नाटक? राम भरोसे. राम भरोसे. हा. पैसे मिळाले तर हा, आणि म्हणजे तेव्हा ही खूप चांगली नाईट होती. हा, म्हणजे तेव्हा लोक 50 आणि 70 रुपयात काम करत होते, तेव्हा मला ही नाईट मिळाली होती. पण हा माझा जो मित्र आहे आयुष्यात, ह्याने कायम काय केलं, मला जेव्हा 200 रुपये मिळत होते तेव्हा त्याने मला 500 रुपये देऊ घातले. 500 रुपये पर डे घ्यायला लागलो तेव्हा 700 रुपये द्यायला सुरुवात केली आणि देऊन सांगायचं की आजपासून हा तुझा पर डे. 700 घ्यायला लागलो तेव्हा त्याने मला 2000 रुपये दिले डायरेक्ट एक दिवस, आणि आजपासून हा पर डे सांगायचा. एक दिवस त्याने 5000 रुपये पर डे दिला मला आणि सांगितलं की आजपासून हा पर डे सांगायचा. नंतर त्याने मला एकदा घेऊन एक ॲड केली आणि 50,000चा पहिला चेक बघितला होता मी, की 50,000 रुपयाचा चेक असतो. ओके. आणि त्याने मला सांगितलं की आता जर जाहिराती करशील तर हा पर डे सांगायचा. आम्हाला नसतं माहिती की किती पर डे सांगायचा, तर मला कायम ह्या माणसाने शिकवलं. मला याच्यावरनं एक गोष्ट अशी आठवते की मी नोकरी करत होतो. माझं लग्न ठरलं होतं एका मुलीबरोबर. तिच्या आई वडिलांना ते मान्य नव्हतं की नाटक आणि सिनेमांमधनं काम करणारा मुलगा, म्हणजे त्यांना असं वाटायचं की हे वाया गेलेली असतात मुलं. त्यामुळे मी नोकरी करत होतो आणि त्याची सक्सेस म्हणजे आमचं टार्गेट अचीव झालं म्हणून ते टार्गेट अचीव झाल्याची पार्टी होती, ती एका रेस्टॉरंट बारमध्ये होती. म्हणून मी माझ्या टीम बरोबर असा बसलो होतो आणि तिथे विजूदादा एका सिनेमाचा डिस्कशन करण्यासाठी एका प्रोड्युसर बरोबर आले होते. तर त्यांनी मला बघितलं, काय रे तू काय करतो इकडे? म्हटलं दादा ते मी नोकरी करतोय आणि मी आता टार्गेट आमचं अचीव झालंय, तर ती पार्टी आमची आहे म्हणून आलोय. उद्या सकाळी घरी यायचं. तर म्हटलं हां दादा, सकाळी घरी पाहिजेस मला? हो दादा. आणि माझं 10चं रिपोर्टिंग असायचं ठाण्यातच. मी 8:30-9च्या दरम्यान यांच्या घरी पोहोचलो. आणि विजूदादा असं म्हणाले की किती पगार आहे तुझा? मी म्हटलं 7,000 रुपये पगार आहे दादा. ओके. 7,000 रुपये दर महिन्याला माझ्याकडनं घेऊन जायचे, नोकरी आत्ता सोडायची. त्या दिवशी मी टाय काढला, त्यांच्या बेडवरती तिकडे टाय ठेवला. त्या दिवशी मी नोकरी सोडली. आणि काय ईश्वराची कृपा असेल किंवा अशा मित्रांचे शुभाशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत की मला तो 7,000 पगार त्यांच्याकडनं कधी घ्यावा लागला नाही. पण काहीच महिन्यात मी एका महिन्यात 70,000 रुपये कमवले. मी ह्यांना फोन केला की दादा मला 70,000 रुपयाचा चेक आला ह्या महिन्याचा. ते म्हणाले की आता जाऊन तुझ्या होणाऱ्या बायकोच्या आई वडिलांना जाऊन हा चेक दाखव आणि सांग ही माझी लायकी आहे. मी 7,000साठी नाही बनलो. तिथूनचा आत्तापर्यंतचा प्रवास आहे आणि असे मित्र आहेत सोबत माझ्या. क्या बात, क्या बात. स्वीट सर. क्या बात आहे सर. खूप आणि तुम्हाला खरोखर थँक्स म्हणतो मी याच्यासाठी की तुमच्यामुळे एक चांगला नट आमच्या रसिक प्रेक्षकांना पाहता आला, त्याचं काम पाहता आलं. सर तसा मलाही पगार फार कमी आहे सर. नाही, ते क्वालिटी पण लागते.
पण माझ्यासारखे खरं खरंच माझ्यासारखे असे खूप लोक आहेत ज्यांना विजू माने पगार देतात. मग खूप खूप कलाकार आहेत हा मी म्हणतोय. लॉकडाऊनमध्ये विजू मानेंच्याकडे एक लिस्ट होती की विजू माने दर महिन्याला त्यांना पगार देत होते आणि मी अजिबात खोटं बोलत नाही. ते जे 7-8 महिने होते विजू माने दर महिन्याला त्यांच्या अकाउंटमध्ये काही पैसे टाकत, काही रुपये, काही हजार रुपये टाकत होते आणि त्यांची घरं चालली.